अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं ध्यास स्वामीचा ह्या आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपण सगळे स्वामी भक्त स्वामींच्या सेवेत आहोत. रोज सेवा करतो, नित्य सेवा करतो, भरपूर उपाय तोडगे पारायण करत असतो. पण हे सगळं करत असताना ज्यावेळेस नवीन स्वामी सेवेत असतो, त्या सेवेत आल्यानंतर आपल्या आयुष्यात संकटे जास्त आली असे आपल्याला वाटायला लागते. आपण मनात विचार करतो, सेवेत येण्याच्या अगोदर तर संकटे होती, त्रास होता, दुःख होती, पण सेवेत आल्यानंतर संकटे वाढली आहे, त्रास जास्त वाढला आहे, इतके वाढले आहे की आपल्याला काही सुचत नाही. ज्या प्रकारे संकटे, अडचणी, त्रास याच्या अगोदर इतके नव्हते, पण स्वामी सेवेत आल्यानंतर आल्यापासून आमच्या आयुष्यात ह्या गोष्टी घडू लागल्या आहेत. आणि मग काही जण स्वामींची सेवा करणं बंद करतात, तर काही जण स्वामी सेवेत खूप अटी आहेत, आमच्याकडून ह्या होणार नाही म्हणून घाबरून स्वामी सेवेत येण्यासाठी सुद्धा घाबरतात. त्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. मी आजच्या व्हिडिओमध्ये ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला एंडपर्यंत बघावं लागेल. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला माहिती भेटणार नाही आणि मी जे काय सांगणार आहे ते तुम्हाला कळणार नाही. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपण स्वामी सेवा करतो, स्वामींना गुरु मानतो, मग का आपल्या अडचणी वाढत आहेत? तर कधीकधी अचानक आपल्या आयुष्यात एकदमचे खूप संकटे येतात, ज्याला आपल्याला सामोरं जावं लागतं. आपल्याला वाटायला लागतं, मी तर रोज नित्य सेवा करते, मग माझ्या वाटेला हा त्रास का? ही संकटे का आली आहेत? तर जाणून घेऊया. आपण एकदा का स्वामींना गुरु मानलं, गुरुपद घेतलं, तर आपल्याला स्वामींची अखंड नित्यसेवा करायची असते आणि ती न चुकता करायची असते. आपण पारायण करतो, ज्या पोथीचे वाचन करत असतो, जे काही नियम असतात ते आपल्याला फॉलो करायचे असतात आणि ते वचन आपल्याला स्वामींना करायचं असतं. आपण स्वामींना म्हणतो, स्वामी हे माझं काम करा, तुम्ही सदैव माझ्यासोबत राहा, तुमचा आशीर्वाद तुमचा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर असू द्या, सगळं काही व्यवस्थित असू द्या. आणि स्वामी महाराज आपल्याला देतात सुद्धा. पण आपण काय करतो, आपण स्वामींना वचन देतो आणि आपण काही दिवस न चुकता नित्यसेवासुद्धा करत असतो, पण हळूहळू सेवा करणं बंद करत असतो. आपण स्वामीचे रोज 3 अध्याय वाचत असतो, ते एकच अध्यायावर येतो आणि एकच अध्याय वाचायला सुरुवात करतो. किंवा कोणी 11 माळी जप करत होते तर ते 1 माळीचा जप करायला सुरुवात करतात. कारण देतात की आमच्याकडे वेळच नाही. आपल्याला स्वामी महाराज देतात, पण आपण सेवेपासून परावृत्त होत असतो. आपण दिलेला शब्द पाळत नाही. आपण केंद्रातसुद्धा जाणं बंद करत असतो. का? वेळ नाही म्हणून. आपण काही दिवसापूर्वी आपण स्वामींना वचन दिलेलं असतं की तो शब्द, मी ते वचन आपण पाळत नाही. जेव्हा आपण स्वामींची नित्यसेवा करत असतो ना, स्वामींचे नामस्मरण करत असतो, त्यावेळेला आपण स्वामींशी संवाद साधत शकतो. अशा प्रकारे फक्त आपल्याला 15 ते 20 मिनटं स्वामींसाठी सुद्धा वेळ देऊ शकत नाही, ही गत आहे. काही सेवकरांची पण अपेक्षा असते, आपण खूप करत असतो. स्वामीकडून आपण फक्त गुरुवारची स्वामींची सेवा करत असतो आणि इतर वेळी आपण कारण देत असतो, आम्हाला जॉब आहे, घरातली कामं आहेत, असे अनेक कारणं देऊन आपण स्वामी सेवेपासून दूर होऊन जातो. पण नंतर स्वामींकडे मागताना खूप अपेक्षा करत असतो. खूप जणांचा प्रश्न असतो, आम्ही तर रोज स्वामींची सेवा करत असतो, पण मग आमची इच्छा पूर्ण होत नाही, मग आमचं कुठे चुकत आहे ते कळत नाही. त्यामध्ये तुम्ही रोज फक्त स्वामींचा 1 अध्याय वाचत आहे, रोज स्वामींची 1 माळ जप करत आहे, मग स्वामी तुमची इच्छा कशी पूर्ण करतील? कारण तुम्ही स्वामी महाराजांना वचन दिलेले, मग तुम्ही तुमचे शब्द कसे फिरवू शकतात? तुम्ही रोजची जी नित्यसेवाचे जे नियम आहेत
ते फॉलो केले गेले पाहिजे. खूप काही सेवेकरी असे पण असतात की जे स्वामींना नित्यनियमाने स्वामींना वेळ देत असतात, नित्यनियमाने स्वामींचे नियम फॉलो करत असतात. स्वामींच्या केंद्रात रोज जाणं शक्य नाही, जाऊ नाही शकले तरी काही हरकत नाही. पण घरी रोज 11 माळी जप, 3 अध्याय, तारक मंत्र, गायत्री मंत्र वाचन करत असतात. त्यांच्या इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करतातच. जर तुमच्याकडून पारायण होत नसतील तर काही हरकत नाही, पण रोजची नित्यसेवा सगळे नियम फॉलो करत असतील तर तुमच्या इच्छा 100% नक्की पूर्ण होतात. हा माझा अनुभव आहे. प्रश्न असा आहे की आम्ही स्वामींच्या सेवेत आलो, मग आमची संकटे, त्रास जास्त का वाढला आहे? तर त्याचं उत्तर आहे, स्वामी आपल्या सेवेत आलेल्या प्रत्येक भक्ताला आपलं लेकरू समजतात. आपण सेवेकरीसुद्धा स्वामींना माऊली म्हणत असतो. जसे आपली आई लेकराला काही मागितले तर लगेच देऊन टाकते, जे आपल्या लेकरासाठी योग्य आहे तेच देते, तसेच स्वामी महाराज आपल्याला जे योग्य आहे तेच आपल्याला देत असतात. आपल्या आयुष्यात आलेल्या समस्या असतात, ज्या आपल्या कर्मभोग असतात आणि आपल्या वाटेला जे जे येत असतं, जसे चांगलेसुद्धा येत असतात आणि वाईटसुद्धा येत असतं. चांगले दिवस येणे आणि वाईट दिवस येणे हे आपल्या कर्माचे फळ असते. हे या जन्माचं सुद्धा असू शकतं किंवा मागच्या जन्माचं सुद्धा असू शकतं. त्याचं फळ म्हणून आपण जे दिवस भोगत असतो ना, महाराज क्षणात आपले दुःख त्रास मिटवू शकतात. पण आपल्या कर्माबद्दल भगवद्गीतामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. कर्म ही अशी गोष्ट आहे जी देवांना सुद्धा चुकली गेली नाही. आपण तर मानव आहोत. आपण स्वामींना विनंती केली तर तुमचे भोग आता संपतील, पण स्वामी सांगतात की भोग हे भोगूनच संपवले पाहिजे. आपण देवाकडे कधीच माझे भोग मिटव असे म्हणू नाही. तुम्ही स्वामींना प्रार्थना केली, माझे भोग संपवून सुखाचे दिवस येऊ अशी इच्छा केली तर तुमचे सध्याचे दिवस सुखाचे येतील, पण परत तुम्हाला ते भोग येणार, ते चुकू नाही शकत. स्वामी आपल्या शरणमध्ये आलेल्या प्रत्येक लेकराला हेच सांगणे असते की तुम्ही तुमचे भोग भोगून संपवावे. जर तुम्ही तुमचे भोग भोगत असताना ते कितीही वाईट असू द्या, तुम्ही स्वामींच्या शरण गेलेले आहात, स्वामींच्या शरणामध्ये राहून भोग भोगत असतात, तर तुमचे कर्म कितीही वाईट असू द्या, तुमचे प्रारब्ध कितीही वाईट असू द्या, तर तुम्ही महाराजांना शरण गेलेले आहात ना, तर महाराजांच्या साक्षीने महाराज तुम्हाला कधी संपू देणार नाही. ह्या ब्रह्मांडामध्ये ताकद आहे की ते तुम्हाला कधी संपू देणार नाही. तुम्हाला तुमचे भोग भोगताना त्याची तीव्रता जाणू देणार नाही, पण मात्र भोग भोगून संपवायचे आहेत. ते भोगत असताना स्वामी महाराज एखाद्या फुलासारखं सांभाळत असतात आपल्या लेकरांना. कठीणातले कठीण भोग आपण केव्हा संपवून टाकतो, केव्हा त्याच्यातून निघून जातो ते देखील कळत नाही. त्यानंतर माऊली आपल्या लेकराला इतकं सुख देतात की मागायला काही उरू देत नाहीत. हे लक्षात ठेवा. आणि आपल्याला जाणवायला लागतं की आपण आपले भोग, आपला त्रास कमी करण्यासाठी स्वामी सेवेत आलेले आहेत. कारण तुम्ही स्वामींच्या चरणात आले तर स्वामी काय करतात? स्वामी त्या भोगाची गती वाढवतात. म्हणजेच स्वामी तुमची गती वाढवून तुम्हाला जो त्रास आहे, तुम्हाला जो भोग आहे, तुम्ही तुमच्या भोगातून लवकर बाहेर पडावं. की स्वामींचं ही इच्छा असते की माझं लेकरू ह्या दुष्टचक्रातून लवकर बाहेर पडावं. मी यांच्यावर कृपा करू शकतो, मी याला सुखी करू शकतो, मी याला प्रत्येक एक त्याच्या इच्छा पूर्ण करून देऊ शकतो. तुमच्या त्रासात, तुमच्या दुःखात स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतात. स्वामी नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ज्याच्या पाठी स्वामी उभे, अख्ख्या ब्रह्मांडामध्ये ताकद नाही तुम्हाला संपू देतील. अजिबात डगमगू न देता तुम्ही स्वामींना म्हणायचं, मला कितीही त्रास होऊ द्या, मी तुमची साथ सोडणार नाही. स्वामी महाराज तुमच्या समस्या एक एक करून सोडतील. महाराज त्या समस्या मोकळ्या करत जातील. तुम्ही अलगद मोकळे होऊन जातील.
तुम्हाला कळणार देखील नाही इतके दिवस काय त्रास भोगत होतो आणि अचानक माझ्या नशिबात सुखाचे दिवस आलेले आहेत. तुमचं जीवन पालटलेलं आहे. ह्यासाठी तुम्हाला महाराजांची सेवा नित्यनियमाने करायचीच राहायची आहे आणि तुम्हाला रोज अध्याय वाचायचे आहे, स्वामींचं नामस्मरण करत राहायचं आहे, केंद्रात जायचं आहे. आणि किती पण अडचणी येऊ, तुम्हाला जर असं वाटायला लागलं की आता मला खूप अडचण आलेली आहे, मला आता कोणाचीच साथ नाही आहे, त्यावेळेस लक्षात ठेवायचं, त्यावेळेस फक्त आणि फक्त आपल्याला साथ देणार आहे ते म्हणजे स्वामी महाराज. स्वामी महाराज आपल्या पाठीशी उभे आहेत, तर आपण का त्रास करून घ्यायचा, का दुःखात राहायचं? कारण स्वामी आपल्या लेकराला कधीही कोणतं दुःख देत नाहीत. स्वामी आपल्या लेकराच्या पाठीशी सदैव उभे राहतात. त्यांनी जरी आपल्याला संकट दिली आहेत, तर ती संकटे आपल्या सुखासाठी आहेत, आपल्या येणाऱ्या चांगल्या भविष्यासाठी आहेत. त्यामुळे तुम्ही डगमगू न देता स्वामींच्या अडचणी आलेल्या असल्या तरीही स्वामींची सेवा करणं बंद करू नका. स्वामींची सेवा ही सतत चालूच ठेवा. स्वामींना प्रिय आहे की तुम्ही किती सेवा करता, त्यापेक्षा तुम्ही माझं सतत नामस्मरण किती करता आहे. आणि स्वामींना तुम्ही नाव जरी घेतलं स्वामींचं सतत, तरी स्वामी त्यातच समाधानी असतात आणि ते आपल्या भक्ताची इच्छा नक्कीच पूर्ण करायला मदत करतात. आणि आपल्याला किती पण अडचणी येऊ, महाराजांना सोडायचं नाही, महाराजांची सेवा सोडायची नाही. वाईट दिवस आले म्हणून स्वामी सेवा सोडू नका. वाईट दिवस आले तर लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या पाठीशी आहे. तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथे संपवते. श्री स्वामी समर्थ.